जी शेंग पोखणारी जी अळी आहे ती आपल्याला मेंटेन ठेवायची आहे आणि जो दाना आहे तो चांगला पोचला पाहिजे, एकसारखी एक समान एक दाण्याची साईज झाली पाहिजे, दाण्यामध्ये चमकसुद्धा झाली पाहिजे की जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये 2 रुपये शिल्लक मिळतील मित्रांनो। आणि आता आपल्याला तिसरी आणि शेवटची जी फवारणी घ्यायची आहे, शेंगांमध्ये जे दाणे आपल्याला फुगवण झाली पाहिजे, एक सारखेपणा आला पाहिजे आणि त्या दाण्यांमध्ये चमकसुद्धा आली पाहिजे आणि आपल्या सोयाबीन पिकाचं हे वजनसुद्धा वाढलं पाहिजे। तर आपल्याला त्यासाठी एक अळीनाशक घ्यायचं आहे आणि वजन वाढीसाठी आपल्याला एका खताचा वापर करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारच्या अशा शेंगा आपल्याला भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे आणि आता याच्यात आपल्याला जे दाणे फुगवण्यासाठी जे खताचा वापर करायचा आहे ते खत आहे मित्रांनो। जय शिवराय मित्रांनो। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की आता सोयाबीन पिकावरती तिसरी फवारणी आणि शेवटची फवारणी कोणती घ्यायची। तर मित्रांनो, सोयाबीन पिकाला आता सध्या शेंगा भरपूर प्रमाणात लागलेला आहे आणि आता आपल्याला तिसरी फवारणी आणि शेवटची फवारणी जी घ्यायची आहे ती कशासाठी घ्यायची आहे आणि कोणती घ्यायची याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मित्रांनो। त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबतची बेल आयकॉनची घंटीसुद्धा प्रेस करा। तर आता तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात अशा शेंगा लागलेल्या आहेत। मी भरपूर प्लॉट बघितले पण अशी शेंग मला कोणत्या प्लॉटमध्ये दिसली नाही मित्रांनो, कारण प्रत्येक फवारणीचं नियोजन मी योग्य केलं होतं। तुम्हाला सुद्धा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी फवारण्या सांगितल्या होत्या, फुलवाढीसाठी असेल किंवा अळीनाशक असेल। तर मित्रांनो, आता जी आपल्याला तिसरी आणि शेवटची जी फवारणी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये दाणे पकायला सुरुवात झालेली आहे आणि आता जी शेंग पोखणारी जी अळी आहे ती आपल्याला मेंटेन ठेवायची आहे आणि जो दाना आहे तो चांगला पोचला पाहिजे, एकसारखी एक समान एक दाण्याची साईज झाली पाहिजे, दाण्यामध्ये चमकसुद्धा झाली पाहिजे की जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये 2 रुपये शिल्लक मिळतील मित्रांनो आणि त्यामध्ये वजनसुद्धा आपल्या सोयाबीन पिकाचं वाढलं पाहिजे। यासाठी आपल्याला तिसरी आणि शेवटची फवारणी करायची आहे। तर अळीसाठी आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे, त्यात तुम्ही कोराजिन घ्या मित्रांनो, कारण त्याचा दीर्घकाळ हा ते मेंटेन ठेवतो मित्रांनो। त्याचा कमीत कमी 15 ते 20 दिवस अळी हे येत नाही। त्यासोबत 05234 आपल्याला दाणे पोचण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे। 05234 हे आपल्याला प्रतिपंप 80 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यासोबत कोराजिन म्हणजे या दोन, एक खत आणि एक औषध मिळून आपल्याला कॉम्बो करून याची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाची दाण्याची वाढसुद्धा चांगली होईल, एक सारखापणा राहील, त्यात चमकसुद्धा राहील आणि आपल्याला वजनामध्ये सुद्धा फरक येईल मित्रांनो। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर कमेंट करा। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा प्लॉट आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।